आणि चवळीची भाजी, माठाची म्हणतात आमच्याकडं, माठाची भाजी कसली भारी. अशी ही भाजी ना पावसाळ्यात बांधावरती किंवा आता उन्हाळा चालू झाला ना की भाजून एका परड्यात पेरली जाते ही भाजी. की भारी लागते ना. काय त्या मुलाच्या पाहण्या किती मस्त दिसते आणि मस्त शिजलेली आहे. नरम सुतासारखी अशी भाजी बनवायची असेल ना तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इतकी भारी अशी ही माठाची भाजी तयार होते नक्की. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ना मस्त अशी पाळभाजी पाहणार आहोत. ती पण ना एकदम साधी सिंपल. आणि ही भाजी अशीच केली जाते, खायला पण टेस्टी लागते ना, खूप छान लागते. तर ही आहे माठाची भाजी, जी पाळभाजी आपण चवळी बिवळी म्हणतो ना तशीच असते ही भाजी. पण करताना अशी ही तोडून वगैरे घ्यायची असते, चिरून घ्यायची नसते या भाजीला कधीच. ही अशी कवळी असते तर हिला तोडून घ्यायची असते. तर ही तोडून वगैरे मी साफ करून घेतली आहे. तर मस्त अशी भाजी तयार आहे आपली. आता काय करायचं आपल्याला माहिती का, इथे लसूण घेतला आहे, लसूण 7-8 पाकळ्या इथे घेतलेल्या आहे. एक छोटासा कांदा घेतलेला आहे. तर आता आपण ना, कारण कांदा आणि लसूण घेतला आहे तर तो हातामध्ये नाही बसणार. एवढ्या भाजीला मला एवढं लागणार होता तर त्यासाठी वापरावं लागणार आहे कांदा. तर इथे कांदा लसूण. आणि ॲक्च्युअलमध्ये भाजी कशी करतात माहिती का, हातावरती घ्यायचा कांदा लसूण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या पद्धतीने तर आहे कांदा आणि लसूण. आता याच्यामध्ये आपल्याला भाजीला लागणार आहे ते मीठ घ्यायचं. जास्त घ्यायचं नाही कारण भाजी पाळभाजी शिजल्यानंतर ती कमी होते. आता हे असं आपल्याला ह्याच्यामध्ये पहिलं आहे ना चुरून घ्यायचं आहे एकत्र. आपण जशा पाळभाज्यांना फोडणी घालतो तशी भाजी केली जात नाही ही. तर ही अशी करायची आणि हिची चव आहे ना खूप सुंदर लागते खायला. तुम्ही एखादी ना तुम्हाला सांगू लाल माठ वगैरे आणताना तीही तुम्ही तशी करून पहा, खूप टेस्टी लागते तेलावरती न परतता. आणि हा ज्या वेळेला क्वांटिटी कमी भाजीची असेल ना तेव्हा कशी करतो, ही लसूण हा कांदा आणि चोरून घेतो हातावरती मीठ घालून. आणि मग याच्यामध्ये ना आपल्याला हे तेल असं घ्यायचं आपल्याला. आता मी हे तुम्हाला सगळं घेणार आहे पण आता जेवढं मला लावायला तुम्हाला दाखवायचं आहे तेवढं. आता हे व्यवस्थित आपल्याला हे असं या पद्धतीने ना हे भाजीला लावून घ्यायचं. पहिला आपण पलीवर तेल घेतलं पण तेवढं नाही घेतलं, थोडंसं वापरलं. तर असं हे भाजीला आपल्या तेल घालायचं आणि असं पूर्ण भाजीला असं एक संग ना लावून घ्यायचं पहिलं. तर हे पहा आपण पूर्ण असं भाजीला ना तेल कांदा आणि लसूण अशी मिक्स मस्त करून घेतले, चोळून घेतले आपण. भाजीला पूर्ण अशी लागलं पाहिजे तेल कांदा मीठ लसूण. तर या पद्धतीने आता काय करायचं, थोडंसं आता हाताला तेल मीठ आहे ना तर फक्त थोडंसं पाण्याचं म्हणतात ना शिंतोडा आपण तसा मारून घ्यायचा. आणि आता ही भाजी आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायची. ही पहा आपण ही भाजी आता गॅस चालू करून गॅसवरती ठेवून घेतली आहे. आता हिला आपल्याला पूर्णपणे शिजवून म्हणजे गॅस थोडासा मोठा करायचा आणि मस्त अशी भाजी मिक्स करून आपल्याला शिजवायची आहे. आणि थोड्या वेळाने गॅस कमी करून घ्यायचे. तर ही पहा आता ही भाजी हलकी अशी खालीवर करून घ्यायची, मिक्स करायची.
पहा कुठेही भाजीला पाणी सुटलेलं नाही. आपण थोडासा पाण्याचा हक्का मारून घेतला होता फक्त. किती मस्त अशी 5 मिनिटामध्ये आपली भाजी तयार आहे. आणि कवळी असल्यामुळे ना इतकी मस्त अशी पटकीने शिजून जाते. त्यासाठी ही भाजी ना कधी मोठ्या गॅसवरती शिजवायची. ही माठाची भाजी आहे. बाकीच्या भाज्या आपण मेथी वगैरे जर मंद आचेवरती ठेवतो त्या शिजतात. पण हिला आहे ना तशी शिजवली ना तर काय होतं, ती पाण्यासारखी लागते. हिला असंच शिजवावं लागतं. आणि ही भाजी आता आपली रेडी आहे.